जय हिंद माझ्या विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत SSC GD 2024 रिझल्टबद्दल. डिस्कस म्हणजे कसं, मी एक विद्यार्थी आहे, मी पण यावर्षी अटेम्प्ट दिला आहे. माझं पण फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट झालेले आहेत आणि मला रिमेडिकल पण भेटलं होतं. तर कन्फर्म मी नाही सांगू शकत की फायनल कट ऑफ किती जाईल, काय जाईल, पण माझ्या एक अनुभवानुसार आपण सगळे मिळून एक अंदाज लावू शकतो की कट ऑफ इतका जाऊ शकतो की तितका जाऊ शकतो. आणि हा माझा थर्ड अटेम्प्ट होता, म्हणजे यावर्षी मला चांगला स्कोर आहे, म्हणून मी एक गेस करू शकतो की कट ऑफ किती जाऊ शकतो, काय जाऊ शकतो. तर चला मग सुरुवात करूया, आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. मी एक बनवलंय, बायोडाटा बनवला, बघू मग. यामध्ये एकूण जागा होत्या मेलसाठी होत्या 1818 आणि फिमेलसाठी होत्या 223. म्हणजे टोटल एकूण वॅकन्सी होती महाराष्ट्रासाठी 2041. आणि नक्सल एरिया पकडून 2205 जागा होत्या एकूण. तर याआधी कॉम्पिटिशन व्हायचं, तीन मेरिट लिस्ट लागायच्या, फिजिकलची वेगळी, मेडिकलची वेगळी आणि मग फायनल मेरिट लागायची, म्हणून कट ऑफ थोडा जास्त वाढायचा. पण यावेळेस फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट एकदाच झाले, म्हणून कट ऑफ काही जास्त वाढण्याची शक्यता नाही असं मला तरी वाटते. आणि दरवर्षीपेक्षा मेडिकल आणि फिजिकलमध्ये अनफिट मुलांचे चान्सेस, अनफिट मुलं जास्त आहेत, म्हणजे प्रत्येक वर्षीपेक्षा. आणि यावर्षी एवढे काही फार जास्त मुलं हजर पण नव्हते मेडिकल आणि फिजिकलसाठी, कारण की पोलीस भरती झाली, हे झाली, मधात खूप साऱ्या जागा पडल्या होत्या. तर ज्यांना SSC GD मध्ये पण चांगले मार्क होते, त्यातले भरपूर काही मुलं महाराष्ट्र पोलीसमध्ये जॉईन झाली, म्हणून मला तरी वाटत नाही की कट ऑफ जास्त लागेल म्हणून. ठीक आहे, चला बघू. तर आधीचा कट ऑफ लागलाय, ओपनचा लागलाय 105 वर, आणि ST चा लागलाय 91, SC 101, OBC 104 आणि EWS 99. आणि त्यांच्यासाठी जागा होत्या, ओपन साठी आहे जागा 6000. ओपन साठी म्हणजे जागा म्हणजे मुलं क्वालिफाय झाली होती फिजिकल आणि मेडिकल साठी. ओपन मधले आहे 6416, ST 1304, SC 1448, OBC 3928 आणि EWS 1448. म्हणजे एका जागेसाठी यावर्षी 8 मुलं निवडली होती. तर 2205 जागा जरी पकडल्या आणि त्याला गुणिले 8 जरी केलं तर 17640 एकूण मुलं क्वालिफाय झालेत. पण वास्तविक पाहता मी फिजिकल, मेडिकल दिलं, पण मला माहिती आहे किती मुलं आलते, किती नव्हते आले. तर तुम्हा सर्वांना पण माहीत असेल, 100% मधून 30%, 35% मुलं तर ॲब्सेंटच होते. म्हणजे माझं झालं नाशिकला मेडिकल, फिजिकल. तर तिथं माझ्या वेळेस 140 मुलं कॉलिंग केले होते. तर 140 मधून आलते 101 मुलं प्रेझेंट झाले होते. आणि हाईट चेस्ट मध्ये 15-20 मुलं कटतात आणि रनिंग मध्ये 15-20 मुलं कटतात. म्हणजे असं आपण धरून चाललो तरी 40% मुलं इथंच बाद होत होते, आणि राहिलेले 10% मेडिकल मध्ये होतच असतील. म्हणून तरी तुम्ही जास्त चिंता करू नका की कट ऑफ किती जाईल, जास्त आहे जाणार नाही, मी तुम्हाला सांगतो. तर जागा होत्या, एकूण जागा होत्या 17640. 17640 जरी जागा पकडल्या आणि त्यापैकी जर आपण पकडलं 60% मुलं फिट झालेत, समजा फायनल मेरिट साठी फिट झाले 60%, तरी पण मग अप्रॉक्स 9000 किंवा 10000 मुलं झाली असतील. आणि त्यापैकी पण भरपूर काही मुलांना कमीच मार्क असतील. 100 ते 110 मध्ये असणाऱ्या मुलांचं प्रमाण खूप जास्त आहे. कारण की आपण बघू शकता, काहींचं फर्स्ट अटेम्प्ट होतं, काहींचं सेकंड अटेम्प्ट होतं, त्यांना काही जास्त मार्क पडलेले नाहीत, कारण की त्यांचा अभ्यास नव्हता. आणि ज्यांना आपल्याला वाटतं की माझ्या मित्रांना खूप मार्क आहेत, माझ्या त्या ओळखीच्या मुलाला खूप मार्क आहेत, मग त्यांचं कसं होतं, त्यांचा तिसरा अटेम्प्ट होता, फायनल अटेम्प्ट होता, काहींचा शेवटचा अटेम्प्ट होता, आता माझाच थर्ड अटेम्प्ट होता. तर मग असं आहे. तर आपण बघू फायनल कट ऑफ. फायनल कट ऑफ या सर्वांचं, माझं रिमेडिकल सुद्धा झालंय. माझं रिमेडिकल पुण्याला झालं होतं, तिथं पण अनफिट मुलांचं प्रमाण खूप जास्त होतं.
म्हणजे 100 मधले 30 मुलं अनफिट व्हायचे तिथंही. तर असंच अनफिट मुलांचं प्रमाण जास्त आहे. मला नाही वाटत कॉम्पिटिशन एवढी असणार आहे. आणि दोन्ही मेरिट मिळून एकच मेरिट लागणार आहे. म्हणून पहिले कसं असायचं, 2 मेरिट लागायच्या म्हणून 10-10 मार्काचा प्लस व्हायची. यावर्षी मला नाही वाटत. आणि ज्या मुलांना तळ्यात मळ्यात असे मार्क आहेत, समजा कमी आहेत, जवळ आहेत, कट ऑफच्या जवळ आहेत असं त्यांना वाटतं, तर त्यांच्यासाठी न्यू वॅकन्सी अवेलेबल आहे. त्यांनी तयारी सोडू नका, त्यांनी अभ्यास चालूच ठेवा. पुढच्या वेळेस नक्कीच टॉपर तुम्हीच राहणार आहे. जे काठावर यावेळेस कटतील ते पुढच्या वेळेस 100% टॉपर राहणार आहे. कारण की 140-145 मार्क घेणारी मुलं तेच असतात जे यावर्षी काठावर कटलेले असतात. तर त्याच्यामुळे जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही. तर फायनल कट ऑफ ओपनचं मी काढलंय माझ्या अंदाजानुसार. एका जागेसाठी 8 जरी मुलं धरले आणि त्यातले 3-4 अनफिट झाले असतील रनिंगमध्ये, मेडिकलमध्ये, फिजिकलमध्ये किंवा डॉक्युमेंटमध्ये. यावर्षी डॉक्युमेंटमध्ये पण खूप सारे मुलं कटले. तर त्याच्यामुळं आपण एक अंदाज लावू की भरपूर लोकांनी सांगितलं की कट ऑफ 120 जाईल, 130 जाईल, पण असं काही होणार नाही. ज्यांना मेरिटपेक्षा 10, 12, 15 मार्क शिल्लक आहेत त्यांनी तर शुअर, मला तर वाटतं त्यांचं शुअर काम होणार आहे. आणि ओपन हे मी एक अंदाज लावलाय, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा की बरोबर असू शकतो की नसू शकतो. ते काय नाही, एक आपण अंदाज आहे. आपण पण सुद्धा परफेक्ट लावू शकत नाही की कट ऑफ एवढाच जाईल की तेवढाच जाईल, है की नाही. तर ओपनचा कट ऑफ जाईल माझ्या अंदाजानुसार 117 ते 120. यापेक्षा 1-2 मार्क कमी किंवा जास्त. पण इतकंही तुम्ही कमी धरू नका की 110 जाईल, 112 जाईल. इतका पण कमी नाही जाऊ शकत. ओबीसी 115 ते 18 वाले शुअर राहा, त्यांचं फिक्स काम होईल. ईडब्ल्यूएसचे प्रमाण कमी राहील, कारण की ईडब्ल्यूएस वालेच मुलं जास्त करून ओपन मध्ये जातात. कारण की अंडर 23 एज त्यांचंच असतं ईडब्ल्यूएस वाल्यांचं. ओबीसी वाल्यांसाठी एज जास्त आहे, तर त्यांचं लागू शकते 112 ते 115. एससी 112 ते 115 लागू शकते एससी पण, किंवा 2-3 मार्क कमी लागू शकतील. आणि एसटी 100 ते 103 वाल्यांनी शुअर राहायचं. आणि असं पण विचार नका करू की जे कटतील की मी म्हटलो म्हणून एवढाच कट ऑफ जाईल, असं पण नाही. हा एक अंदाज आहे फक्त. तर जे मुलं कटतील समजा 1-2 मार्कांनी, त्यांनी अजून जोराने तयारी करा. मी पण मागच्या 2 वेळेस फायनल मेरिटसाठी कटलेलो आहे आणि यावेळेस मला चांगले मार्क आहेत. तर तुम्ही पण हार मानू नका आणि चांगले प्रयत्न करा. पुढच्या वर्षी नक्कीच टॉपर तुम्हीच राहणार, जे 1-2 मार्कांनी कटतील ते मुलं. आणि जे काठावर आहेत त्यांनी अभ्यास सोडू नका, चालूच ठेवा. आणि लवकरात लवकर मेरिट लागायचा आता. हा फक्त मी एक अंदाज लावलाय. हा बघा, हा फक्त मी एक अंदाज लावलाय. तुम्ही असं नका समजू की कट ऑफ एवढा जाईल की तेवढा जाईल, कारण मी पण एक ऍस्पिरंटच आहे आणि मी पण एक अंदाजच लावू शकतो. आणि मी पण फायनल मेरिटच्या आतुरतेने वाट बघतोय. आणि ज्या पण मुलांना अभ्यासाविषयी काही टिप्स लागत असतील किंवा काही अडचणी असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला यावर्षी आहे 139 मार्क. कोणाला डाऊट असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की विचार, मी त्यांची नक्कीच मदत करीन. आणि तुम्हाला सोल्युशन पण सांगू शकतो, किंवा तुमचे काही मॅथ प्रॉब्लेम असतील किंवा काही GK GSच्या नोट्स असतील, माझ्याकडे नोट्स पण आहे, ते पण मी तुम्हाला देऊ शकतो. तर मी माझं इंस्टाग्राम डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी मग तिथं मेसेज करा किंवा इथं पण कमेंट केली तर चालते. आणि ऑल द बेस्ट.